भावाशी साकीना काय केलंय रे? आता काय येऊ? मॅप पाठवलं त्यावर ये. मॅप पाठवलंस? अरे इलस भावाशी किती वर्षांनी भेटतस. वय रे तेवढं तो बदल. होय तर फ्रेंड्स दाढी ठेवलं जात नाही मला साकीनाक्यात तेवढं बदल. अरे पूर्वी आम्ही घाटकोपर पासून ते साकीनाका रिक्षाने यायचो. आता मेट्रोने येतो. मेट्रोक भेटू मित्राक भेटू. पण भावाशी तू कोकणात गेलोस तो कोकणातच गेलस. वय रे थयच काम गावला आणि बायका बरोबर पण थयच ना. मग येऊन काय करू? मग हायले आठवण येता की नाही? मग येताना मग पिंकीची आठवण येता, राणीची आठवण येता, डोळीची आठवण येता. मेल्या त्या सगळ्यांनी तुका शाळेत राखी बांधली होती. या वर्षी ऑनलाईन बांधलं राखी. अरे मेल्या तुका साकीनाक्याची आठवण येता की नाही? येता तर मेल्या अख्खा आपला बालपण साकीनाक्यातच गेला. तर भंडाऱ्यात जायचो आपण साई मंदिराकडे. अरे एवढा पोटभर जेवायचो की घरात जाऊन जेवूच व्हायचं नाही. हा आणि मणिकंठा हॉटेल आठवतं? होय आठवता तर. पैसे जमल्यावर आपण थेच तर जायचो. त्याचे 30 रुपये देऊचे बाकी होत. पण तुका गणपतीचे दिवस आठवतात की नाही? अरे आठवतात ना. गणपतीच्या पहिल्या दिवशी आपण साकीनाक्याच्या सगळ्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहोत. आठवता टेरेच्या हायस्कूलच्या समोरच्या गलीत त्या शिडी खाली गणपती बसायचो. त्या मंडळ होता. तर मंडळ आपला नव्हता पण त्या मंडळानं आपलासा करून घेतला होता. अरे त्या मंडळातलं प्रसाद खाऊक मी सारखो इन आउट इन आउट इन आउट. शेवटी त्यांनी मला प्रसाद वाटूकच बसवल्या. पण भावाशी त्या मंडळाचा गणपती आता मुंबईचा महाराजाधिराज म्हणून ओळखला जातो. काय सांगतो? हे मंडळ आता साधं सुद्धा मंडळ राहिलं नाहीये. अरे होणारच ना. स्पर्धेचा युग आहे ना. हा पण या स्पर्धेच्या युगात पण या मंडळाने कुणाशी स्पर्धा न करता स्वतःचं एक वेगळेपण टिकवून ठेवलंय. आणि या मंडळाचं नाव आहे ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, म्हणजेच मुंबईचा महाराजाधिराज. आपल्या साकीनाकेला पाईपलाईन आहे ना, तिथे परेरावाडी आहे, तिथे हे मंडळ आहे. गेली अनेक वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वारसा हे मंडळ चालवत आहे. 2020 साली अखंड महाराष्ट्रातील सर्वात लहान पेन्सिलच्या टोकावर 9 मिलीमीटरची गणेश मूर्ती साकारली होती. 2021 साली कडधान्यांपासून श्रींची मूर्ती, 2022 साली तुरटीपासून श्रींची मूर्ती बनवली होती, 2023 साली शाकाहारी फिश फूड पासून श्रींची मूर्ती बनवली होती आणि यावर्षी अजून खास टिश्यू पेपर पासून बनवलेली चलचित्रित कागदी मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर दानपेटी आणि वर्गणीतून मिळणाऱ्या पैशातून हे मंडळ विविध कार्यक्रम राबवते. जसं की इर्शाळवाडीत जाऊन आपत्तीग्रस्तांना मदत, मालाड येथे आप्पापाडा येथील दुर्घटनाग्रस्तांना मदत, रक्षाबंधन निमित्त गरजू महिलांना मोफत साडी वाटप, टाटा हॉस्पिटल बाहेर रुग्णांना अन्नदान. हे मंडळ सामाजिक उपक्रमासाठी सदैव पुढे असतं. धन्यवाद भावाशी, तू मका मंडळात घेऊन येलस. अरे माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. अरे गणपतीचं दर्शन घेतलं ना की मन अगदी प्रसन्न होता आणि बाप्पाचा विराट रूपही दिसता. बोला गणपती बाप्पा मोरया. तर गाववाल्यांनो, येत्या गणेशोत्सवाला आपण पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल ठेवूया आणि इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करूया. आणि त्यासाठी तुम्हाला यायचंय साकीनाका परेरावाडी पाईपलाईन जवळ. आणि इथे आल्यावरती मुंबईचा महाराजाधिराज म्हणजेच ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाला अवश्य भेट द्या. बोला गणपती बाप्पा. बाबू माका प्रसाद वाटूक देशील? या बसा ना आता. थँक्यू.